नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात लोकांचं तर तुम्हाला माहितीच आहे. एवढं असलं की एवढं सांगायचं. अहो गोष्ट आहे प्रतीक दादा शिंदे याची. जर दादाचा 2-3 दिवसाखाली त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तर गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर अफवा अशी उठली, काही लोक बॅनर टाकले, भाऊकृत श्रद्धांजली, काय प्रतीक दादा गेला. अशा कुठल्याही प्रकारची काही झालेलं नाही. आणि खरंच मित्रांनो, एक मराठी उद्योजक आहे, मराठी उद्योजकाला तुम्ही सपोर्ट करा. असे फेक अफवा उठवू नका आणि बॅनर, पोस्टर, रील्स असे फेक काही टाकू नका. खूप शून्यातून वर आलेला आहे तो. मी प्रतीक दादाला कॉल केलता तर कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही. प्रतीक दादा ठीक आहे, तुम्ही विनाकारण आणि काही कारण नसताना त्याच्या अफवा उठू नका. एक मराठी उद्योजक आहे आणि खरंच खूप शून्यातून वर येतोय. प्रत्येक दादा चुकून चहा आहे. अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्या फ्रँचायसी चालूच आहेत. जवळपास 15-16 फ्रँचायसी झाल्या. तुम्ही सपोर्ट करा मराठी माणसाला. मी एवढं सांगतो, एक मराठी माणूस म्हणून नक्की सपोर्ट करा. धन्यवाद. तेरा ही साया बनके तेरे साथ चला मैं जब धूप